नेहमी अंडरवर्ल्ड गुन्ह्याशी संबंधित असलेली तसेच पोलीस दलात एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांना अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंडरवर्ल्ड गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यावर हा दिवस का आला? नेमके हे केले गेलेले एन्काउंटर गुन्हेगारी संपवण्याच्या हेतूने केले होते का त्याच्यामागे वेगळा होता? आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा का झाली याची आज आपण कारणे बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स मंतन या चॅनलला सबस्क्राईब करा. 2006 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया फेक एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण 16 याचिका आल्या होत्या. या प्रकरणी 8 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल देण्यात आलेला आहे. या निकालात 2006 मध्ये झालेल्या लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा दोषी ठरवण्यात आलेले होते. अखेर या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. लखन भैया एन्काउंटर प्रकरण नेमके काय आहे ते आपण जाणून घेऊया. मुंबईत 11 नोव्हेंबर 2006 रोजी वारसोव्याच्या नाना नानी पार्कजवळ रात्री 8:15 वाजताच्या सुमारास DN नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरित्या राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया यांना चकमकीत ठार केले होते. परंतु हा एन्काउंटर नसून कोणाची तरी सुपारी घेऊन हत्या केली आहे असा आरोप होऊ लागला. त्यामुळे हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे दिले. मात्र नंतर ही चकमक बनावट असल्याचे विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत उघड झाले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील तब्बल 13 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता. प्रदीप शर्मा यांनी या एन्काउंटरचे नेतृत्व केले होते. 2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परंतु या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर लखन भैयाचा भाऊ आणि वकील राम प्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात अपील दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता. त्यानंतर अखेर न्यायालयाने निर्णय देत प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रदीप शर्मा यांची आजपर्यंत कारकिर्दी काय आहे ते आपण पाहूया. प्रदीप शर्मा यांची कारकिर्दी अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झाले. प्रदीप शर्मा यांनी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख आहे. लखन भैया बनावट एन्काउंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध प्रकरणात 2008 मध्ये ते निलंबित झाले होते. 2019 मध्ये शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र प्रदीप शर्मा यांचा दारुण पराभव झाला होता. अँटिला स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात त्यांनी काही काळ तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हेही आरोपी आहेत. एकंदरीत हे सर्व पाहता तुम्ही जे करता तेच उगवता असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंतन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.